वेळेच्या अभावी आम्ही एकच स्पॉट कव्हर करतोय. मे बी शक्य झाल्यास उद्या करू. आणि ह्या मंदिरात आहे ना म्हणजे बोटिंग वगैरे असते पण ती तर हे आपण इथे एंट्री करतोय. बघा परिसर सगळा. आपण एक एक मंदिर आहे ना नंतर. हा कुबेर लक्ष्मींचा फोटो आहे. इकडे मूर्ती तेच लोक सांगू शकतात. इकडे येऊच द्यायला नाही पाहिजे असं आहे इथे. आपण वाचतो तेव्हा कळतं. हॅलो एव्हरीवन. आणि आता आहे आपला ब्लॉग पार्ट 2. आजच्या दिवसाचा पार्ट 2. आणि वाजलेले आहेत संध्याकाळचे 7. 1 मिनिट. तर 7 वाजता आम्ही निघालेलो आहे आता कुबेर भंडारी मंदिराजवळ. आणि खूप उशीर होऊन गेलेला आहे. खरं तर हे मंदिर जे आहे संध्याकाळी त्याचा टायमिंग 8 वाजेपर्यंतच असतो ओपन. आज 2 स्पॉट्स कव्हर करायचे होते पण आज वेळेच्या अभावी आम्ही एकच स्पॉट कव्हर करतोय. मे बी शक्य झाल्यास उद्या करू. आणि ह्या मंदिरात आहे ना म्हणजे बोटिंग वगैरे असते पण ती बोटिंग आता रात्री एवढ्या रात्री काय पॉसिबल होणार नाहीये. त्याच्यामुळे आम्ही बाय वॉकच मंदिरापर्यंत जातोय आणि दर्शन घेऊन परत येऊ. ठीक आहे. तर बघत राहा हा ब्लॉग शेवटपर्यंत. अजून तर उद्याचा दिवस काढायचा आहे. तर हे नाही का तिथून एंट्री आहे. हे आता आपलं मंदिर आपल्याला थोडं थोडं करून दिसतंय. बघा मंदिराची एंट्रन्स दिसतोय. आपण आता जाणार आहे मंदिराकडे. एंट्री केलेली आहे आपण मंदिराच्या एरियामध्ये. मंदिरामध्ये शूज वगैरे काढणार आहोत आपण इथे आता. आणि इथे छोटसच मंदिर आहे. आज गर्दी नाही जरा आपल्याला ऑलरेडी उशीर होऊन गेला म्हणून जास्त गर्दी दिसत नाही. शूज काढून घे इकडे. ठीक आहे. कपाळाला लावताय. ही आहे आपली कुबेर भंडारीच्या मंदिराची एंट्री. आणि आज बऱ्यापैकी शांतता आहे. वाव. आहे ना पण नक्की अलाउड. तर मग कोणीतरी एकदम फोन माझा जप्त करून घेईल. हे आहे आपलं. हे कोणतं आहे ग. काय लिहिलेलं आहे. महादेव मंदिर. महादेव आहे का. नाही ग महादेव आहे ना. इकडे पिंड आहे ना. महादेवाची पिंड आहे. ह्यांची भाषाही समजत नाही हो. इथे काय लिहिलंय. संगमेश्वर लिहिलंय वाटतं. हे महर्षी काय माहिती. महर्षी गौतम ऋषी आहेत. सिद्धनाथ महादेव. पण जय जय शंभू. हे महादेव आहेत ना वेगळे वेगळे ऍक्च्युली. हा जो आहे हा सर्पावरचा महादेव आहे. पहिला तो कसा होता. तर हे आपण इथे एंट्री करतोय. बघा परिसर सगळा. आपण एक एक मंदिर आहे ना नंतर बघूया. दर्शन वगैरे करून घेऊ आता सर्वात आधी. आणि दर्शन आधी सर्वात मेन जे आहे कुबेर महाराजांचं आपण दर्शन घेऊ आणि मग एक एक मंदिर आपण बघायला जाऊ. असं गोल फिरून इकडे असते. जेव्हा खूप मोठी रांग असते गर्दी असते तेव्हा यावेळेला क्यू मध्ये सगळ्यांना उभं राहायला लागतं. फोटो खिचना. तर हे इकडे प्रभू श्री हनुमानजींचा म्हणजे फेटा कोणाचा आहे. कुबेर भगवान. आपण आता खाली जाऊया. कुबेर भगवान जे आहे तिथे मोस्टली तर सगळं नागच दिसला मला. नाग आणि वरती इकडे जे आहे फेटे घालून ते कुबेरजींचा आहेत तिथे. कुबेरजींचं काय म्हणतात त्याला. पुतळा स्टॅच्यू मूर्ती 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 हा मूर्ती ठेवलेली होती तिथे. आणि हे आपले गणपती. हा गणपती.
गणपती बाप्पा, नाग आहे, शिव आपले, हे कोण आहेत बाजूला बसलेले? शंकर आणि पार्वतीच. पार्वती आहे. अच्छा, असं आहे इकडे. आणि हे झाड कशाचं आहे? पिंपळाचं झाड आहे. हे पिंपळाच्या झाडाखाली इकडे सगळं असे शंकराचे हे सगळे पिंड असे एकत्र का ठेवलेत? वेगळे वेगळे आहेत का? 12 ज्योतिर्लिंग आहेत हे. हा बरोबर, हे आहे 12 आहेत. हे बघ ना, इथे लिहिलंय त्र्यंबकेश्वर, हे आहे केदारनाथ, हे आहे कृष्णेश्वर, हे आहे सोमनाथ. हे आहे काय लिहिलंय ते पण दिसत नाही बरोबर. ऍक्च्युली हे ना गुजराती भाषेमध्ये महाकालेश्वर, श्री ओंकारेश्वर, नाथ, भीमाशंकर, रामेश्वर आहे. हे सगळे 12 ज्योतिर्लिंग आहे इथे. ठीक आहे, हे असं ते मंदिर आहे. हे इकडे आहे रणछोडराय, मंदिर आहे. ओके, मंदिर आहेत आपले. हा कुबेर लक्ष्मींचा फोटो आहे. इकडे मूर्ती आहे. सॉरी, नाव नाही कळत ते आपल्याला. हा, इथे गुजराती भाषेमध्ये लिहिलंय ते आपल्याला काही कळत नाही ती भाषा. काय लिहिलंय? हा एक स्तंभ आहे इथे. ह्याची काही माहिती पण अशी याच लिहिलेली नाहीये. काय काय का नमस्कार करतात तिथे? तेच लोक सांगू शकतात. याचं काय दर्शन घेतल्यावर हा, हे दर्शन घेतल्यानंतरच म्हणजे ते दर्शन घेतलेलं लागू पडतं असं म्हणतात. ते फोटो काढायचे. पायऱ्या बघ खाली. इथून खाली एक जाण्याचा रस्ता आहे. हे जे मंदिर आहे या मंदिरातून खाली जाण्याचा एक रस्ता आहे. आणि तिथे आपण श्री कुबेर तपस्या महाकाली मंदिर आहे आणि गुफा आहे, असे 2 आपण करायचे असतात. आणि त्यानंतरच आपली पूर्ण जी फेरी आहे, जी यात्रा आहे ती पूर्ण होते असं म्हणतात. तर आम्ही आता आलो महाकाली मंदिर आणि गुफामध्ये. जाऊन आल्या. तर ही आपली एंट्री होते गुफेमध्ये. इथे महत्व दिलंय याचं. इथे धनतेरसला इकडे आहे नर्मदाजी आहे, महालक्ष्मीजी, गणेश. असं जे गुफा आहे छोटी. ही आपली गुफा. आता आपण बाहेर आलोय आणि हे महाकालींचं इथे ठिकाण आहे. तिथे आलेलं आहे. कार्तिकेय स्वामींचं हे एक छोटं मंदिर आहे इथे. ठीक आहे, कार्तिकेय स्वामीचं दर्शन बायाने घेऊ नये. अरे इकडे येऊच द्यायला नाही पाहिजे त्यांनी. असं आहे इथे. आपण वाचतो तेव्हा कळतं. असं म्हणताय तिथे कार्तिकेय स्वामींचं दर्शन हे स्त्रियांनी घ्यायचं नाहीये, म्हणून आम्ही तिथे गेलो नाही. हे महाकालींचं मंदिर आहे इकडे, बघू शकता. इकडे आपली एक छोटी महादेवांची पिंड आहे. इकडे शनिदेवांचं मंदिर पण आहे. इथे ना
आम्ही आता खाली स्टेप्सने जायचं असतं आणि स्टेप्सने इथून जर तुम्ही बोटिंग करून येत असाल ना तर बोटिंग करून तुम्हाला हो हो बघते मी बरोबर रात्र झाली त्याच्यामुळे बऱ्याचपैकी काळोख आहे अंधार झाल्यामुळे इथे असं हे होत नाहीये इथून खाली आल्यानंतर आपल्याला बोटिंग करून जाता येते जाता येतं खाली हे बघा हे इथे निळकंठ धाम मंदिर दिसतं इथून खूप सुंदर मंदिर आहे संध्याकाळचं हे निळकंठ धाम मंदिर आहे इथून दिसतंय आणि ऍक्च्युली ही नदी आहे सगळी नदीमुळे आता काय होतंय की अंधारामुळे ते व्यवस्थित आपल्याला बोटिंग नाही करता येणार नर्मदा नदी आहे ही असं बोटिंग करून आपल्याला इथपर्यंत यायचं असतं तर हे इकडे आहे आपलं निळकंठधाम मंदिर आपण इथे जाणार होतो पण आज आपलं होतंय की नाही होतंय ते काय सांगता नाही येत लाइटिंग आहे ना ही बघणं महत्वाचं आहे कारण उद्या आपल्याला आहे ना हे बघता नाही येणार आहे हे लाइटिंग कारण उद्या दुपारी आपण इथे जाऊ हे असं दिसतं त्याच्यामुळे हे उद्या आपल्याला असं लाइटिंग वगैरे नाही दिसणार दुपारी जाऊ तर हे आता आपण निघालोय कुबेर भंडारी मंदिरातून बाहेर असं म्हणतात तिथे धनतेरसच्या दिवशी खूप जास्त गर्दी असते तिथे पाय ठेवायला सुद्धा जागा नसते आणि पावसाचं वातावरण सकाळपासूनच सगळीकडे होतोय मला ओमच्या पप्पांचा देखील कॉल आलेला होता आणि ते म्हणत होते की तिथेही खूप पाऊस आहे इकडेही भरपूर पाऊस आहे जळगावला देखील खूप जोरात पाऊस आहे तर पावसामुळे यावर्षी खूपच थोडं तारांबळ उडते प्रवासाची पण सगळ्याच गोष्टींची पण ठीक आहे आता आपण निघालेलो आहे आणि मंदिराचं सगळं माहिती वगैरे मी तुम्हाला दिलेली आहे मी दाखवलेलं आहे सगळं मंदिर वगैरे सगळं दाखवून झालेलं आहे तर राजपिपला गावापासूनच आपण इकडे येऊ शकतो राजपिपला गावातून आपण आलेलो होतो इथपर्यंत तर तिथूनच आम्ही आमची जी प्रायव्हेट बस होती त्या बसनेच आम्ही इथपर्यंत आलो आणि इथून चालत मंदिरापर्यंत गेलो बोटिंग वगैरे काही करायला मिळालं नाही कारण रात्र झालेली होती नर्मदा नदीमध्ये आम्ही काही गेलो ना रात्रीच्या वेळी तर बंदच होती म्हणजे बोटिंग संध्याकाळचा त्यांचा वेळ असतो तर बोटिंग बंदच झालेली होती ठीक आहे तर असा होता आमचा आजचा दिवस आज आम्ही केलेलं आहे पावागड ठीक आहे कुबेर भंडारी मंदिर या 2 गोष्टी आम्ही केल्या उद्या आमचं राहणार आहे जंगल सफारी गरुडेश्वर मंदिर आणि निळकंठधाम मंदिर हे 3 स्पॉट्स आम्ही कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे उद्या ठीक आहे उद्या इज द लास्ट डे ऑफ अवर ट्रिप आणि आम्ही अम्ब्रेलास पण कॅरी केलेले नाही आमच्या सोबत इथंच ही काय रुद्राचं आहे का हो चाललो होतो